कोणकोणते आजार आहेत जे ॲक्युपंक्चरने बरे होऊ शकतात? तसं पाहायला गेलं तर ॲक्युपंक्चर पेन आणि पॅरालिसिस या दोघांसाठी उत्कृष्ट काम करतं. दुखण्यामध्ये सगळं झालं ना, डोकेदुखीपासून मानदुखी असो, कुठे छातीतल्या हाडात कोणाला दुखतं, शोल्डर दुखतं, गुडघा दुखतो, खुबा दुखतो, जिथं कुठं दुखणं असेल, किंवा संधिवात जिथं सगळे सांधे दुखतात, किंवा काही रुग्ण असतात की एकाच ठिकाणी त्यांना मानेच्या इथं पाठीमागे दुखतं किंवा अर्धीच बाजू दुखते, या सगळ्या दुखण्यांवर. आणि लकव्यासारख्या पेशंट्सला तर खूपच चांगलं आहे. एक बाजू लकवा झाली, दोन्ही पाय लकवा झाले असतील, चेहरा लकवा झाले असेल, कारण की फ्रेश केसेसमध्ये एवढे उत्कृष्ट रिझल्ट येतात ॲक्युपंक्चरचे. आणि मला स्वतःला वाईट वाटतं एखादं पेशंट जर उशिराला ट्रीटमेंटला, मला माहितीये काहीतरी उणीव राहील याच्यामध्ये, आणि ती उणीव राहू द्यायची नसेल आणि बऱ्यापैकी जवळजवळ रिकव्हरी चांगली करायची असेल तर आपल्याला त्याच्यावर उपचार. आणि मी स्वतः ॲलोपॅथीचा डॉक्टर असल्याने त्या MRI मधून मला लक्षात येतं याच्यामध्ये कुठे सेटबॅक बसणार आहे, थोडंफार काही राहू शकतं का, तर त्याप्रमाणे बघा 100% काहीच नाही आहे. त्यामुळे एवढे सगळे शास्त्र आहेत, पण ॲक्युपंक्चरने मी जे पाहतोय 24 वर्षात अगदी उत्कृष्ट रिझल्ट येत आहे.